बाबांना बोलना कोणत्या शब्दात बाबांचे आभार मानावेत ते कमीच पडतील. मी फक्त एक दोन शब्दात माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या तरुण बांधवांच्या वतीनं बाबांचे चरणी नतमस्तक होतो आणि शिवमहापुराणाची कथा आपण आपल्या मुखकमलातून गाववासियांना ऐकवून तृप्त केलं. त्याबद्दल मी ग्रामवासियांच्या चरणी आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी मला तरुण बांधवांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी या कथेचं आयोजन केलं आणि ह्या आयोजनामुळे मी जे बघतोय 8 दिवसापासून लहान लहान मुलं, आबाल वृद्ध, माता भगिनी, एक असा माहोल तयार झाला आहे की त्यांच्या तोंडून शिव महापुराणाचं म्हणजे जे म्हणतो आपण मंत्रोच्चार आता मी या इकडे बसलेल्या लहान मुलांच्या तोंडून आता ऐकले, ते ऐकून मन भरून आलं. तरुण मंडळाने हा जो वारसा चालवला, हा वारसा सदोदित असाच चालू ठेवावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. बाबांबद्दल फक्त 2 शब्द सांगतो. आणि एक असं की 1-2 दिवस पहिले बाबांनी असं सहज बोलता बोलता आमच्या घरात माझ्या मातोश्री वत्सलाताई आणि माझ्या आईसाहेब अहिल्याजीजी बाबांच्या तोंडून सहज वाक्य निघालं की मी पुढच्या जन्मी या मातेंच्या उदरातून जन्म घ्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असं बाबांच्या तोंडून वाक्य निघालं. बाबा पुनर्जन्म आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, पण मी आपल्याकडून एकच आशा व्यक्त करतो की मला तुमच्या चरणांची सेवा सदोदित घडत असेल, ह्या जन्मातच घडत राहो माझ्या हातून. एवढं बोलून मी गावकऱ्यांच्या वतीनं, माझ्या तरुण बांधवांच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण.